राणी साहेब, आता सावरावं तुम्ही. नका रडू. रडण्याशिवाय आमच्या नशिबात दुसरं आहे तरी काय? असं तडकाफडकी जाणं झालं. सेवाही करून घेतली नाही. दुखण्याचं कौतुकही झालं नाही. 2 दिवसांचा खेळ सगळं संपलं. 2 शब्दही नीट बोलता आले नाही तो आम्हाला. नका दुःख करून घेऊ. त्यात गडावर एक एक अशा गोष्टी ऐकू येतात की आमचा विश्वासच बसत नाही. ज्या रायगडावर मंत्रांचं पवित्र उच्चारण झालं, त्याच रायगडावर कारस्थानांची कुजबूज ऐकू येते. आमचा जीव भांबावून गेलाय हो. असं वाटतं, का थांबलो आम्ही यांच्या माघारी? का नाही आम्ही चितेला मिठी मारली? का नाही आम्ही महाराजांच्या सोबत? राणी साहेब, आम्ही नाही, पण निदान आमचा आत्मा तरी पन्हाळगडावर गेला असता शंभूराजांजवळ. त्यांना भेटला असता, त्यांच्याशी बोलला असता. असं निर्वाणीचं बोलू नये राणी साहेबांनी. का बोलू नये? एवढा मोठा राजा, दिग्पालांनीही त्यांच्या समोर गुडघे टेकावे. कुबेराने लाजावं, इंद्राने मान खाली घालावी. 33 कोटी देवांनी त्यांचं दर्शन घेऊन पवित्र व्हावं असे महाराज. रयत ज्यांना अवतार मानते, त्यांच्या चितेला ज्येष्ठ पुत्राने हात लावू नये. त्यांच्या चितेला ज्येष्ठ पुत्राने अग्नी देऊ नये. शेवटी मंत्राग्नी न मिळता भडाग्नी मिळावा. राणी साहेब, आता रडत बसाल की खंबीरपणानं उभं राहाल? अहो, त्यांच्या माघारी तुम्हाला चालवायचंय सगळं. आता आमची कसली इच्छाच राहिली नाही. वाईट याचंच वाटतं, शंभू बाळ म्हणून किती तळमळले, पण भेट नाही झाली. भेट झाली असती तर समाधान मिळालं असतं, पण तेही नाही घडलं. ज्येष्ठ मुलगा असून सुद्धा कोणी दुसरा महाराजांना भडाग्नी देतो. असं का व्हावं कावेरी बाई, तुम्हीच सांगा. मला खूप त्रास होतो, खूप वाईट वाटतं. आमची आता जगायची इच्छाच नाही राहिली हो. महाराजांशिवाय आता जग नाही. महाराज नसताना आता श्वासही घेणं कठीण झालंय आम्हाला. सगळं संपलं. सगळं संपलं. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. आपण एकदा तामनात पाणी सोडायचं. गोविंदाय नमः. हात जोडून विष्णूचं स्मरण करायचं. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः. निस्तब्ध है बुरुज, मौन है भगवा ध्वज। भय ने आशा को जहां मिलते थे समाचार, टपक पड़ रहा है जहां आंसुओं में शिव प्यार। एक गोष्ट व्हायला पाहिजे होती कविराज, ही युवराजांना कळवायला पाहिजे होत. लय वाईट झालं. अहो, त्यांनी रायगडावर असते कोणाची भेषाद होती. आणि महाराज बी असं हनुमंतपकी गेले असते वय. जीवाचं रान केलं असतं धन्यांनी, पर कळवलं नाही. आजार पण दडवलं.
बाप मेल्याची खबर मी पोटच्या गोळ्याला होऊ दिली नाही. असं कुठं असतं वय राजकारण. लय वाईट झालं. शांत हो जाओ रायप्पा, शांत हो जाओ. माँ काली युवराजांना हिम्मत देईल. शांत हो जाओ. श्रीकृष्णाय नमः. आपले दोन्ही हात पुढे करायचे. पवित्र पाणी ही पवित्र देवित तम ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्राणि प्रियेषि विश्वताः अतप्त तनूर्नतदामो अश्नुते श्रुता सहित भवन्तः समाश्रिता. सुनबाई आवरा, नका रडू. आराध्या, शेवटचं बघूही शकलो नाही ग आम्ही आबासाहेबांना. दोन शब्दही बोलू शकलो नाही. आता कसं बघावं, कसं बोलावं आम्ही. नाही रडायचं. तुम्ही कळते आहात नव. नका रडू. ऐका माझं. काय म्हणाले असतील आबासाहेब? आठवण काढली असेल अगं आमची. विचारलं असेल आम्हाला. दारात एवढ्या कम नशिबी आहोत आम्ही. नका अवघड वाटून घेऊ. पण आम्ही म्हणतो आबासाहेब आजारी होते तर कोणी कळवलं कसं नाही आम्हाला. पोटभर चिठ्ठी पाठवली असती तर वाऱ्याच्या वेगाने रायगड गाठला असता आम्ही. निदान डोळे भरून पाहिलं तरी असतं आम्ही. आबासाहेब, आबा, काय होतं आणि काय झालं? द्रव्यादभिदमनोग्निश्रीटुपो अग्निप्रज्वालने विनियोगः. द्रव्यादमग्निं प्रहिरोमि दूतयमराज्ञगच्छदैव प्रवाह. इहैवायमितरो जातवेदा देवेभ्यो हव्यवहतु प्रजानन्. दह्यमान प्रेतानुमन्त्रणे विनियोगः. प्रेहि प्रेहि पतिभिः पूर्वेभिर्यत्रान पूर्वे पितर परेयुः. कुबाराजाना सदयामन्ता यमं पश्यासि वरुणं च देवम्. आबासाहेब, केवढं दुर्भाग्य आमचं. आमचे वडील, आमचे जन्मदाते तुम्ही. पण तुमच्या चितेला अग्नी देण्याचंही भाग्य कुणी आम्हाला लाभू दिलं नाही. साधं कळवलंही नाही. आता ही उणीव कोणत्या गोष्टीनं भरून निघेल? सांगा आबा, सांगा. करणाऱ्यांनी असं का करावं? आभाळ भरून आणि उरून राहणाऱ्या, डोळ्यात न मावणाऱ्या आमच्या जन्मदात्याचं नखही आम्हाला शेवटी दिसू दिलं नाही. पण आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू. आता हे मडकं डाव्या खांद्यावर ठेवायचे.
अप्रदक्षिणी तीनदा फिरायचे. मी त्याला छिद्र पाडणार आहे. आबासाहेब, आपण स्वराज्याचा, सौभाग्याचा आणि रयतेच्या सुखाचा व्यापक विचार केला. गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी अहोरात्र झगडला, झुंजला. पण काही लोक परक्या सत्तेच्या पखाली वाहणारे आणि लाचारीचं गवत खाऊन मस्तवाल झालेले. त्यांनी चुली पांघरल्या, शिंग रंगवलीत, बाशिंग बांधलीत, घुंगूर माळा घातल्या. एवढंच नाही तर त्यांनी तुमच्या महान कार्यावर शिंग रोखलीत, कधी कधी खुपसलीत सुद्धा. स्वराज्य त्यांच्या पचनी पडत नाही म्हणून हे छुप राजकारण. पण आबासाहेब, आम्ही त्यांना उत्तर देऊ. आम्ही कल्पांत करू. ही हरामखोरी आम्ही मुळासकट उपटून फेकून देऊ. आबासाहेब, तुमच्या विचारांच्या दिव्याची वात प्रसंग पडला तर आम्ही आमच्या रक्तात भिजवू. पण दिवा पेटवू आणि मराठी माणसाच्या घरात घरात लावू, हे निश्चित. आबासाहेब, आज आम्ही या पवित्र अग्नीच्या साक्षीनं शपथ घेतो. तुमचं जे संकल्पित आहे ते आम्ही पूर्णत्वास घेऊन जाऊ. नक्की नेऊ. क्षमा करा युवराज्ञी, मला तुमच्याकडे यावं लागलं, परंतु बोला कविराज. शक्य तेवढ्या लवकर युवराजांनी रायगडाकडे निघायला हवं. हो, युवराज निघतील. कारण इथे आबासाहेबांचे विधी करायचे होते, गडावर दिवस घालायचे होते त्यांचे. आता त्यांच्या हाताने मंत्राग्नीही दिलाय त्यांनी. निदान मनाची समजूत तरी निघाली. तुमच्या मनाची समजूत निघल, पण माझ्या मनाच्या समजुतीचं काय? ती नाही निघायची. त्या साबाजी भोसल्याने महाराजासनी अग्नी दिला का? कोण त्यो? महाराजासनी बी अग्नी देऊ दिला नाही. धारात त्या. आता कशाला एवढ्या खोलात जायचं? क्षमा करा युवराज्ञी. नाही, या कठीण प्रसंगी मला हे बोलावं लागतंय, पण धर्मशास्त्राप्रमाणे राजाचं निधन झाल्यावर लगेचच दुसऱ्या राजाचं नाव जाहीर करावं लागतं. फार काळ सिंहासन रिकामं ठेवता येत नाही. त्यामुळे होणाऱ्या राजाला अग्नी देण्याचा, सुतक पाळण्याचा अधिकार नसतो, अनुमती नसते. त्यामुळे मग निधन झालेल्या राजाला अग्नी देणं हे दुसऱ्याकडनं करून घेतलं जातं. दुसरं म्हणजे जन्मदात्याला बी अग्नी द्यायचा नाही पोरानं? तारवजी, सुतक लागल्यावर 13 दिवस कुठेही जाता येत नाही, कोणतंही काम करता येत नाही. असं
म्हणून त्या साबाजी भोसलेने अग्नी दिला महाराजांनी. कोण ते तुमचं? ते आमचे चुलत मामंजी, शरीफजी राजे साहेबांच्या घरातील शिखर शिंगणापूरचे. अनाधिकार आहे तो. ये रस्म है, रिवाज है. मोडला असता आम्ही हा रिवाज. दिला असता अग्नी, सावडली असती रक्षा, पाळलं असतं सुतक आम्ही आमच्या आबासाहेबांचं. हो, पाळला असता. युवराज, एखादा शत्रू चालून आल्यावर शिव ओलांडून जाता आलं असतं. शिव गेल्यावर शिव शिल्लक राहते. आणि काय करायचं काय होतं आम्हाला? सुग्रास भोजन खायचं होतं की फाजी लाड करून घ्यायचे होते? पाळलं नसतं आम्ही सुतक. आणि तुम्हाला काय वाटतं कविराज, 13वा संपल्यानंतर हे शिवसूतक फिटणार आहे? नाही, मुळीच नाही. उलट आता ते आमचं कवच असेल, आमची स्फूर्ती असेल, आमची प्रेरणा असेल, आमची धारणा असेल. आता थांबून उपयोग नाही. महाराजांचा विचार मनात ठेवून आणि आबासाहेबांची माया पाठीशी घेऊन वाटचाल करावी लागेलच. कविराज, आम्ही तयार होऊन सदरेवर येतो. आता कामांचा निपटारा सुरू. युवराजनी, हमें डर लग रहा है. एवढा मोठा आघात युवराज बचवण्याचा प्रयत्न करताय. स्फूर्तीची भाषा करतायत, चैतन्याची भाषा करतायत, पुढे वाटचाल करण्याची भाषा करतायत. आणि याच गोष्टी युवराजांना रायगडावरून नाकारल्या जात आहे. तेही खरं आहे कविराज. आणि याच गोष्टीची जाणीव युवराजांना करून घ्यायला हवी. आणि ही जबाबदारी तुमची आहे युवराजी. महाराणी साहेब, ऐकावं. मी आपणास विनंती करतो आहे. तुम्ही पेशवे आहात, पेशवे राहणार आहात. विनंतीची गरज नाही. महाराणी साहेब, गडाचे दरवाजे आता उघडावेत. जरूर. तुम्ही पुढची जबाबदारी घ्यायला तयार आहात ना? म्हणजे बाळराजेंच्या मंचकारोहणा अगोदर खबर पन्हाळगडावर गेली आणि शंभूराजे इथे आले तर? इतर म्हणतो खबर त्यांना आडमार्गानं कळण्याच्या ऐवजी आपणच त्यांना कळवावं. म्हणजे हे सगळं त्यांच्या संमतीनं व्हावं. पंत, गोष्टी सहमतीनं होणाऱ्या आहेत का? माझं तर म्हणणं असं आहे की या गोष्टी संमतीनं व्हायला हव्या, म्हणजे पुढचं अराजक तरी टळेल. आम्ही म्हणत होतो शंभूराजेंना बोलवा, त्यांना खलिता पाठवा. पण खलिता पाठवला गेला नाही. उलट आम्हाला आता काहीच बोलायचं नाही पंत. जे घडतंय ते घडू द्या. आम्हाला कळतच नाही आम्ही चूक का बरोबर. घरातला कर्ता पुरुष जेव्हा जातो तेव्हा किती गोष्टी फणा काढून जीभ चाटत राहतात हे आत्ता कळतंय आम्हाला. आम्हाला कल्पना आहे महाराणी साहेब, पण आता गडाचे दरवाजे परतीचे दोर कापले गेलेत पंत. आता गडाचे दरवाजे उघडतील आणि बाळराजे गादीवर बसल्याची खबर बाहेर पडेल.